चा सामना यातून विजेता संघ मीर 11 उल्हासनगर संघासोबत 4 ओव्हरची मॅच खेळेल. त्यामुळे मीर 11 उल्हासनगर संघ कुठे जाऊ नका. शेखरला तुम्ही पाहताय सलामीला. शेलू मता वर्ल्ड 40+ तुम्ही पाहतायत. आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा मेडिटेक स्पोर्ट पनवेल. संजय भगत येतात पहिलं षटक घेऊन. केतन मेयर सुद्धा आहेत, मॅन फ्रॉम पारगाव. सुनील सत्रे यांना तुम्ही पाहताल मेन पंचाचे. मुन्ना पठाण सरांना तुम्ही पाहतायत. शिवलेचे पंच दशरथ आहेत. शेखर स्ट्राईक एंडला आहेत. योगेश नोन सेकंड आहेत. संजय भगत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. आई एकविरा मेडिटेक स्पोर्ट पनवेल या संघाच्या वतीने 5 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे, त्यामुळे घाई करा थोडीशी. म्हणून सर 2 खेळाडू जवळ पाहिजे. सामन्याला सुरुवात. संजय भगत पहिलं षटक घेऊन 5 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, थोडीशी घाई दाखवली. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. खरी पहिल्या चेंडूची शेखरची विकेट मिळाली असती, कारण शेखर एक चांगला बॅटर आहे. चेंडूवरती संजय भगत यांना विकेट मिळाली असती शेखरची. संजय भगत गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेट. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्तीबुवा म्हात्रे स्मृती चषक. हा चेंडू तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कालेरचे सुनील सुद्धा येत आहेत. कालेर संघ सुद्धा या स्पर्धेत खेळताना तुम्ही पाहिला. 4 षटकार सुनील यांचे तुम्ही पाहिले होते, आणि आता ते कदाचित शेलू माता वळमध्ये आपल्या खेळताना दिसतील. दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा मनीष आमच्या सोबत जोडले जातील. धावसंख्या 4. संजय भगत राईट राऊंड द विकेट. योगेशला 1 रन घ्यायची होती, मात्र शेखरने सांगितले होणार नाहीये, विकेट महत्वाचे, रनआउटची विकेट द्यायची नाहीये. डॉट बॉल. संजय भगत चांगली गोलंदाजी करत आहेत आतापर्यंत. यष्टीरक्षक सोन्या गायकवाड मॅन फ्रॉम पारगाव. लेग बायच्या स्वरूपात 1 रन्स मिळाले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली संजयने. 5 धावा खर्च केलेत. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत. काव्या स्पोर्टचे ऑनर बबलू म्हात्रे सुद्धा येत आहेत. सतीश म्हात्रे. या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ काव्या स्पोर्ट या शॉप मध्ये करण्यात आले. 32 संघ.
डोंबिवली वेस्ट मध्ये तुम्ही येते नक्की काव्या स्पोर्ट शॉपला व्हिजिट द्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते. झेल म्हणता येणार नाहीये, भरपूर पुढे होता. 2 धावा इथे मिळाल्यात. किरण घागा मला सांगते 7 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे संजय भगत यांनी. 7 धावा खर्च केल्या. शेखर इथे फटका सुंदर आहे. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. योगेशच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. खर्च केल्या त्या 13. चांगली गोलंदाजी केली होती. 2 वेळा फलंदाज बाद होण्याची संधी आली होती. झेल थोडेसे कठीण होते. आता कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात. दिनेश 2 धावा मिळाल्यात. दिनेश आले दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पंधरा धावा झाल्यात. गोलंदाज दिनेश. संजय भगत यांचं पहिलं षटक आणि आता दिनेशला तुम्ही पाहतायत दुसऱ्या षटकामध्ये. शिक्षक सोन्या गायकवाड, केतन मेर, 2 पारगावचे खेळाडू आहेत. निनाद तारेकरने जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या दिवसामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. वन बाउंडची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. धावसंख्या 16 धावा धाबलगोदी लागलेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये. चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव मिळाली. धावसंख्या 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 17 धावा. यातून विजेता संघ आणि मेर 11 उल्हासनगर मध्ये 4 ओव्हरची मॅच व्हायल्यानंतर, कारण 2 सामने ऑलरेडी SSCC रिची प्रतिष्ठानने जिंकलेत. बघायचे कोणता संघ क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी. मात्र सेमीफायनल साठी वाघबिल आणि नवगर आपण इथे उपस्थित राहायचे. मात्र हा चेंडू योगेशने पाठवून दिलाय वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. धावा झाल्यात त्या 23. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. 23 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना शेलुमाता वल. हाय चेंडू वाईड आहे. ऑफस्टमच्या बाहेर होता. फक्त बिमर साठी रिव्ह्यू आहे. धावसंख्या 24. हा चेंडू उंच गेलाय आणि झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. हे क्रिकेटचं समीकरण असतं. मात्र झेल ड्रॉप होत आहेत.
टीम आई एकविरा मेडिटेक स्पोर्ट पनवेल संघाची फिल्डिंग फारशी चांगली नाहीये. 26 धावा झालेत. धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. तीन धावा मिळाल्यात. धावसंख्या 29. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील धावा 29 आहेत. एक चांगली पार्टनरशिप योगेश आणि शेखरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. शेखर दळवी भरपूर हे नाव चर्चेत आहे. टेनिस क्रिकेट सुद्धा अक्षरशः गाजवले शेखरने. आता रबर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात ते खेळतात. दिनेश हा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावा 35 झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तुषार दोन षटकात 35 धावा झालेत. तुषार आलेत तिसऱ्या षटकामध्ये. टीम आई एकविरा मेडिटेक स्पोर्ट पनवेलच्या वतीने. डावखुऱ्याचे गोलंदाज आहेत. पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक बाळा बोराडे थोडेसे थकान महसूस करतात. मला वाटतं दुपारचं सत्र आहे. तुषार गोलंदाजी मार्कवर. सोन्या गायकवाड बघा किती वेगाने आलेत आणि सांगतात तुषारला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 36. डिक्लेअर नाहीये लक्षात घ्या. मागे चेंडू बाहेर गेला तर डिक्लेअर आहे. अडकला तर डिक्लेअर आहे. मात्र लागून जर पुन्हा रिटर्न आला तर धावून घ्यायची. 36 वरती धावसंख्या. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. फटका सुंदर आहे. शेखर दळवीच्या बॅट मधून आलाय षटकार. दळवीच्या बॅट मधून षटकार आलाय. बॅटिंगचा स्टान्स तुम्ही पाहू शकता. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा ते खेळलेले आहेत. 42 धावा झालेत. आई फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. शेखर दळवी ऑन फायर. षटकार.
पुरतो आता फायदा घेता या मॅच मध्ये. धावसंख्या 48, 48 धावांची भागीदारी आपल्या पाहायला मिळते योगेश आणि शेखर मध्ये. मागच्या मॅच मध्ये 76 धावा मीर 11 उल्हासनगरने बनवल्या, त्या चेस झाल्या नाही गोपी 11 ठाणेला. इथे फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सलग तिसरा षटकार. शेखर दळवी ऑन फायर. चोपन्न धावा धापल कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना शेलू माता वल या संघाच्या. सलग 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळालेत. हा चांगला चेंडू होता. आणि हेच तर सांगतायत ना कधीपासून सोन्या गायकवाड. षटक संपलेले. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेलूमाता वल 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या 54. एकही विकेट गमावणे. पुन्हा बा बोराडे काहीतरी इशारा करतायत. चहा सांगितलंय. चोपन्न धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकही विकेट गमावली नाहीये. शेलूमाता वल 40+ संघ भिवंडी विभागातीलच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पडगाव विभागातील खेळाडू असतील. एक चांगला संघ, बॅलन्स संघ आहे. श्रीकांत जोशी यांनी सांगितले की लिस्ट तुमची आमच्यापर्यंत येऊ द्या. बाळा बोराडे धन्यवाद. केतन मेयर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम पारगाव. चोपन्न धावा झाल्यात. पारगाव हे नाव भरपूर चर्चेत राहिले टेनिस क्रिकेटमध्ये. आकाश तारेकर, सोन्या गायकवाड, नरेश गायकवाड तुम्ही पाहतायत. एक रन्स मिळाले. सुदर्शन म्हात्रे आणि मनीष भोईर सामना एन्जॉय करतायत. त्यांचे हार्दिक स्वागत साई सावली मधून. इथे फटका चांगला आहे. शेखर दळवीला थांबवणं आता कठीण झालंय. तर आई एकविरा मेडिटेक पनवेल टीमला येतोय षटकार. एकसष्ट धावा झालेत. 61. 37 वरती बॅटिंग करतोय शेखर दळवी. 37 वरती. योगेश तर सांगवते नको रन्स मग तो 2 तर होतील. 72 धावांची भागीदारी. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. आई एकविरा मेडिटेक स्पोर्ट पनवेल. पहिले षटक चांगलं होतं संजय भगतचं, मात्र ते अजूनही दुसऱ्या स्पेल मध्ये आले नाही. थोडीशी टीम प्लॅनिंग वेगळं आहे.
प्रथम क्रमांक 1,00,000 व स्वर्गीय निवृत्तीबुवा चषक, द्वितीय क्रमांक 50,000 व निवृत्तीबुवा मात्रे चषक, तृतीय क्रमांक 30,000 आणि चतुर्थ क्रमांक 30, तब्बल 2,10,000 रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा तुम्ही पाहतायत. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत व एनबी ग्रुप आयोजित निवृत्तीबुवा मात्रे चषक 2024चं दुसरं पर्व तुम्ही पाहतायत. जोशी काकांचे कौतुक करेल, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. रुपेश मात्रे आणि संपूर्ण नवापाडा 40+ क्रिकेट संघ, एनबी ग्रुप. जय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटच्या षटकामध्ये 5 गोलंदाज वापरलेत आई एकविरा मेडिटेक पनवेल या टीमने. या स्पर्धेत पहिल्यांदाच हे चित्र पाहिले. चांगला चेंडू होता आणि कदाचित याचमुळे 5वा गोलंदाज वापरलाय. 72 धावा आहेत. 72. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. चांगला चेंडू होता. इथे डॉट बॉलची शेखरला दुसऱ्यांदा बीट केले. 40 वरती तो बॅटिंग करतोय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक अर्धशतक या स्पर्धेत पाहायला मिळेल का? 5वं. 4 अर्धशतक आतापर्यंत तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. पहिलं अर्धशतक बाळाच्या नावावरती आहे, मॅन फ्रॉम गोलवली. दुसरं अर्धशतक राजन पाटील दापोडे. तिसरं अर्धशतक निलेश मात्रे मोठागाव आणि चौथं अर्धशतक निलेश मात्रे मोठागाव. 5वं पाहायला मिळेल का शेखर दळवीच्या बॅटमधून? चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. आता मात्र शेखर दळवी थांबणार नाहीये. त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. धावसंख्या 78, 78 आणि शेखर दळवी पोहोचलाय 46 वरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वाईट बॉल आहे. सोन्या गायकवाडचा संकेत ऑप्शनच्या बाहेर आहे. 79 धावा. राईट मोर द विकेट. हा चांगला चेंडू होता. अर्धशतक मात्र पूर्ण होणार नाहीये कारण की शेखर दळवीला माघारी परतावं लागेल. चांगले सिलेक्शन सोन्या गायकवाडचं. फलंदाज बाद. तर 4 षटकार सुद्धा त्याने मारले होते. वाघबिल नवगर टीमच्या विरुद्ध. मात्र तोच संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. वाघबिल नवगर. 79 धावा झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुनील आलेत, मॅन फ्रॉम कालेर भिवंडी. फलंदाज बाद आहेत. मात्र सांगतायत काही खेळाडू सोन्या गायकवाडला विकेट मिळाली. चला बॅटर लगेच पाठवा. आलेले आहेत. 79. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सोन्या गायकवाड कदाचित सांगतात हा चेंडू डॉट आला. 80चं टार्गेट कदाचित चेस होऊ शकतो कारण ऊन आहे, आता पाऊस नाहीये. मात्र इनिंग संपल्यानंतर दुसरी इनिंग जशी सुरू होईल 2 बकेट पाणी खेपटीवर टाकलं जाईल. सुरेश आलेत. सुरेश पारदी आलेत बॅटिंग करण्यासाठी. हे नाव भरपूर चर्चेत आहे. हाही चेंडू उंच गेलाय. बराच वेळ हवेत आहे. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. 3 मिळणार नाहीये, 2 मिळालेत आणि अखेर पहिली इनिंग इथे समाप्त झाली. 81 धावा झाल्यात शेलू माता वळ संघाच्या.
82 धावांचा पाठलाग आता करायचा या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी आई एकविरा मेडिटेक स्पोर्ट पनवेल या टीमला। आणि या 82 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये। मनीषकडे तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत। मुन्ना पठाण सरांना विनंती असेल की आपण थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे। मुन्ना पठाण सर। रणगाडा धन्यवाद नितीनजी काळन सर, आपलं देखील आभार। चला सराव करायचा नाहीये, विनंती असेल सराव करायचा नाहीये आणि त्वरित सामन्याला इथे सुरुवात करायची। पंच देखील मैदानात दाखल झालेत। आणि प्रथम फलंदाजी करत असताना शेलूमाता वर्ल्ड 40+ या संघाने बनवल्या तब्बल 81 धावा जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय। आई एकविरा मेडिट पनवेल स्पोर्ट्स या संघासमोर 82 धावांचं 5 षटकांची ही मॅच 82 धावांचा पाठलाग करत असताना दुपारच्या या सत्रामध्ये आपण एन्जॉय करतोय हे भव्य दिव्य असं आयोजन। स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत निवृत्ती बुवा मात्रे चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत। 4 दिवसांची ही स्पर्धा, 8 संघ प्रत्येक दिवशी आपल्याला सहभागी
झालेत. त्यात पहिल्या दिवशी आपण बघितलं 40+ 2 गाव एक संघ ग्रामीण यामध्ये अव्वल ठरलेला संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेला पहिला संघ वाघबिल आणि नावघर त्यांची आज मॅच देखील असणार आहे, सेमीफायनलची बिग फायटिंग मॅच. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं 2 गाव एक संघ रेग्युलर ग्रामीण क्रिकेट, त्यामध्ये मीरा रोड आणि कासार वडवली या संघांनी बाजी मारली. टॉप 4 मध्ये लढत उद्याच्या दिवशी फायनलच्या दिवशी बघायला मिळणार आहे. आणि आज चालू असलेले सामने असणार आहेत 40+ तालुका हाफ. प्रत्येक एका तालुक्यामधील एक टीम इथे सहभागी झाली आहे. सर्वात चांगले तालुक्यातील खेळाडू इथे खेळायला आले आहेत. भले मोठे नाव ते आज आपल्याला संपूर्ण दिवसातच बघायला मिळतात, खेळताना बघायला मिळतात. शेवटच्या दिवशी उद्याच्या दिवशी देखील तेवढेच चांगले सामने आपल्या भेटीस येणार आहेत. उद्याचा दिवस म्हणजे ओपन हाफ ऑल इंडिया. आणि उद्या देखील आपल्याला ऑल इंडिया ओपन हाफ बघायला मिळणार आहे. जे भारतातील सर्वात चांगले खेळाडू उद्या आपल्या डोंबिवली रिजन मध्ये दाखल होतील, डोंबिवली नगरीमध्ये आणि रेल्वे मैदानावरती दाखल होणार आहेत, खेळ करणार आहेत, प्रतिस्पर्धी लढत करणार आहेत. लढण्यामागचं कारण निवृत्ती बुवा मात्रे चषक 2024 दुसऱ्या पर्व. चला स्पीडअप करायचे, मॅचला करायचं आहे सुरुवात. मॅच होणार आहे ऑन दुसऱ्या पर्वामध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये, सेकंड इनिंग. आणि नक्की सामना सुरू होण्याच्या तत्पूर्वी आपण एक मनपूर्वक आभार स्वागत इथे व्यक्त करणार आहोत. अभिषेक चौधरी असं एक खूप चांगला खेळाडू, नवापाडा संघाला रिप्रेझेंट करतो, अंडर 19चं नेतृत्व देखील केलं आणि एकमेव असं व्यक्तिमत्व ज्याला संपूर्ण डोंबिवलीमधून जो स्टॉक मराठीवरती इन्स्पिरेशन स्पीच देण्यासाठी पहिला डोंबिवलीकर तो ठरलाय. नक्कीच एकदा जोरदार त्यासाठी टाळ्या देखील वाजवल्या पाहिजेत आणि त्याचं देखील स्वागत केलं पाहिजे. आणि येस, नवापाडा गावाची शान. मॅच ऑन, सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती राज, फलंदाजी मार्कवरती सलामीला आलेत सोन्या. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्टॅमिक स्ट्रोक जेलची शक्यता. पहिल्या चेंडूवरती वाघाची शिकार, अगदी मोठ्या फलंदाजाला फसवलंय. अगापासून लांब हा चेंडू फेकला होता, क्रॉस बॅटेड, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच चेंडूवरती सोन्या यांची विकेट. DJ. थँक्यू डीजे पंडित, सुमधुर संगीत. केतन मेहर येत आहेत बॅटिंगसाठी. मोठा फटका, यावेळी देखील इनसाइड आउट बॅकफुटला गेलेत. चांगला एक्झिक्युशन, झेलची शक्यता. खेळाडू येतात चेंडूच्या खाली, एका हाताने अटेम्प्ट केलाय, अगदी एका हाताने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न तिथे केला होता. डीप कव्हर्स रिजन वरती नक्कीच खून करतायत, दाखवतायत की सूर्य डोळ्यावरती आला होता. पण 2 धावा इथे मिळणार आहेत आणि एक जीवनदान मिळत आहे. पुढील चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, अगदी चांगल्या स्पॉटवरती चेंडू लँड होतोय. गोल्डन स्पॉट, अगदी त्याच्या मागे एक 5 ते 6 सेंटीमीटर जो स्पॉट असतो खेळपट्टीवरती, त्या स्पॉटवरती चेंडू लँड झाल्यानंतर अतिरिक्त उसई देखील मिळते. चांगली गोलंदाजी राज यांची. एक गडी बाद केलाय, 2 धावा दिल्या, निर्धाव चेंडू देखील फेकला. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच उसळीवरती, पुन्हा एकदा यावेळी बॉडीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी पंचांनी दोन्ही हात समांतर केल्यात. स्क्वेअर चेंडू घोषित केलाय, 1 फॉर द ओव्हर नक्कीच सांगितलंय. जे आता गोलंदाज राज शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी, अखूट टप्प्याची गोलंदाजी नाही करू शकत.
पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू पुन्हा एकदा बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. आणि एक धाव इथे मिळेल. चांगलं कमबॅक, खूप चांगलं कमबॅक गोलंदाजांनी केलंय. 82 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी हल्ला होणार आहे प्रतिस्पर्धी. चेंडू पुन्हा एकदा यावी अतिरिक्त उसळी आणि नक्कीच नो बॉल हा घोषित करण्यात येईल. त्यामागचं कारण ह्या मागचा चेंडू जो होता तो 1 बाउन्स देण्यात आला होता आणि आता फ्री हिट नक्कीच असणार आहे. फ्री हिटचा फायदा घेण्यासाठी बॅटर सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडला. बघत फ्री हिट वरती हल्ला होतोय का की पुन्हा एकदा राज कमबॅक करतायत. खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगली बॅटल इथे बघायला मी इथे आपल्याला. पुढील चेंडू अगदी स्क्वेअर लेग वरती हल्ला केलाय. चेंडू निघून जाणाऱ्या गोशंकित क्षेत्रामध्ये मिळेल इथे देखील फक्त आणि फक्त एकच धाव. अगदी फ्री हिटच्या चेंडूवरती देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पाच चेंडू फेकलेत आणि धावा दिल्यात धावफलकावर फक्त आणि फक्त 6 धावा. 82 धावांचं मोठं लक्ष, मोठं डोंगर आहे. त्या डोंगराचा पाठलाग करायचा असला तर प्रत्येक पायरीवरती, प्रत्येक चेंडूवरती हल्ला करणं गरजेचं आहे. केतन येतात स्ट्रायकिंग एंडला. सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळी पुन्हा एकदा फुलर लेनचा हा देखील चेंडू होता. अगदी पायावरती हा चेंडू एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होणार आहे का तर दुसऱ्याचा देखील प्रयत्न केला. डायरेक्ट हिटची शक्यता. गोलंदाजाकडे चेंडू फेकलाय आणि मिळतील 2 धावा. ह्या 2 धावांच्या सहाय्याने धावा आहेत धावफलकावरती 8 धावा. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 8 धावा. समीकरण मोठं आहे. 82 धावा बनवायच्यात. 8 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 74 धावा अजूनही 4 षटकांमध्ये बनवायच्यात. म्हणजे 18.5 ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. आई एकविरा मेडिटेक पनवेल स्पोर्ट्स हा संघ प्रथम गोलंदाजी नक्कीच त्यांनी केली. गोलंदाजी करत असताना मोठे फटके देखील मारण्यात आले होते. चांगली फलंदाजी झाली पहिल्या सत्रामध्ये. अगदी पहिल्या सत्राचा विचार केला तर 17 चेंडूंमध्ये 46 धावांची एक भेदक, एक मारक खेळी इथे शेखर दर्वी यांनी खेळली. योगेश आहेत. योगेशने देखील चांगली कामगिरी केली होती पहिल्या सत्रामध्ये. 11 चेंडूंमध्ये 31 धावा कुठल्या होत्या. डावखुरे हाताचे गोलंदाज आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती राईज झालाय चेंडू. राईज आणि केलंय बॅटरला सरप्राईज. चांगली गोलंदाजी. सुरेश गोलंदाजी मार्कवरती आणि डावखुरे हाताच्या सर्वच गोलंदाजांनी आज संपूर्ण दिवसभरात इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. खूप चांगली कामगिरी केली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतात. पुढील चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे नक्कीच केला. काव कॉर्नर वरती चेंडू निघून झालाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील इथे पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. थोडंसं संत गतीने क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे दुपारच्या या सत्रामध्ये. यावेळी देखील पुन्हा एकदा टप्प्याची गोलंदाजी. पुन्हा एकदा राईज आणि केलाय सरप्राईज. चेंडूला उसळी मिळाली, अतिरिक्त राईज मिळाला तर नक्कीच सरप्राईज फलंदाज होतात. चांगली गोलंदाजी होते. अप्रतिम गोलंदाजी होते. अगदी शॉर्ट पिच गोलंदाजी करण्यासाठी रबर क्रिकेट, मॉन्सून क्रिकेट चालल्या जातात तशीच गोलंदाजी होत्या सुरेश यांच्याकडून. यावेळी लाईनमध्ये चेंज केलं होतं. पॉईंट रिजनवरती कटचा फटका बॅकफुटला गेलेत. खूप चांगला फटका इथे. एक धाव कंप्लीट केली आहे. थोडासा फंबल, मिसफिल्डिंग आणि 2 धावा इथे बघता बघता कंप्लीट होत आहेत. बारा धावा धावफलकावर. 12 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी 82 धावा बनवायच्यात.
4 चेंडूचा खेळ झालाय आणि त्या 4 चेंडूंमध्ये आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी सुरेश. पुन्हा एकदा त्याच दिशेने वारंवार एका स्पॉटवरती चेंडू लँड करणं देखील तेवढंच कठीण असतं. ते एक्झिक्यूट करणं, त्याच्यावरती सराव करणं कठीण. सराव नक्कीच खूप चांगला सुरेश यांनी केला. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ओव्हरचा. यावेळी देखील बॅटरला फॉलो केलाय. ते बाहेर निघून रूम बनवून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे देखील बॅटरला फॉलो केला. यावेळी देखील थोडासा पुढ्यातला हा चेंडू, गुडलँड स्पॉटवरचा चेंडू आणि खूप चांगली गोलंदाजी. अजून एक चांगलं षटक आपण बघतोय ज्यात विकेट्स मिळाली नाहीये पण धावा दिल्यात. 4 धावा, फक्त आणि फक्त 4 धावा इथे दिल्यात. अप्रतिम गोलंदाजी. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, बॅटची लिडिंग एज, चेंडू निघून जाते गोशांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. संत क्रिकेट थोडंसं शांत बघायला मी इथे आपल्याला, कारण अजूनही 18 चेंडूंवरती जिंकण्यासाठी बनवायच्या होत्या 70 धावा. इथे आता समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. एक धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. 13 धावा धावफलकावरती. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 69. साईड चेंज नक्कीच केली आहे. राईट राऊंड विकेटनी मारा करत असताना मोठा फटका एक्झिक्यूट होतोय. मिस्टामिक स्ट्रोक असणार आहे. खेळाडू आहे जेलच्या खाली आणि एक टप्पा पडून चेंडू निघून जाणार आहे सीमेच्या पलीकडे. चौकार येतोय. की हेच तर चॅलेंज आहे. असंच आपण याची चर्चा अगदी 3 दिवसापासून करतोय की पावसाळी क्रिकेट म्हणजे एक वेगळं चॅलेंज असतं. बॅटरसाठी देखील, गोलंदाजासाठी देखील एक वेगळं चॅलेंज असतं आणि फिल्डर्ससाठी, क्षेत्ररक्षकांसाठी देखील खूप वेगळं चॅलेंज असतं. अगदी निसट्टे मैदान आपल्याला बघायला मिळतात. यावेळी देखील पुन्हा एकदा वायडी शॉर्करचा वापर केला. फुल लेंथवरती हा देखील चेंडू होता. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न देखील नाही केलाय तिथे. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. औपचारिकतेच्या दिशेला आता हा सामना. 18 धावा आहेत धावफलकावर आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी केल्या. मोठ्या फटक्यांपासून इथे देखील वंचित ठेवलाय. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर्स रोल केले होते. खूप चांगला रीड केलाय आणि डिस्पॅच केलाय चेंडूला. काव कॉर्नर रिजनच्या वरून उत्तुंग षटकारासाठी संघर्ष केलाय. संघर्ष करत असताना आलाय संघर्षमयी षटकार. गोलंदाज व्हेरिएशनचा वापर केला होता. ते व्हेरिएशन तिथे फसण्यात आलं होतं कारण पुढ्यात तो चेंडू पडला होता. आर्कमध्ये चेंडू पडला होता. त्याला डिस्पॅच केलं. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गतीवरती येत आहेत. 24 धावा धावफलकावर आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी योगेश यांनी देखील केली आहे. आतापर्यंत 12 धावा 5 षटका चेंडूंमध्ये. फुल टॉस आहे. फुल टोल तर नक्कीच वसूल होणार नाहीये. चेंडू अगदी अलॉंग द ग्राउंड कार्पेट ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन रिजन वरती, डीप मिड विकेट रिजन वरती 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आणि इथे 3 धावा देखील पूर्ण होतील. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावरती 27 धावा. जिंकण्यासाठी बनवायच्यात 82. 27 धावा धावफलकावरती झालात. अजूनही जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूंवरती. 27.5 ची सरासरी. बारा चेंडू जिंकण्यासाठी 9 षटकारांची आवश्यकता.
12 चेंडूत 9 षटकार येत आहेत का? गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये सुरेश येत आहेत. मोठा फटका आलाय. हा देखील स्ट्रोक मिस टायमिंग असणार आहे. लॉंग ऑफ अगदी आपण बघितलं तर पुढे निघून गेले होते. वन बाउन्स सीमेच्या पलीकडे. हा देखील चौकार येणार आहे. येस. आपण सुरेश यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर मागच्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. कमबॅक येतोय का? कमबॅक लोडिंग आहे का? हा देखील मिस टायमिंग स्ट्रोक पॉइंट रिजन वरती खेळाडू तैनात आहे तिथे. पुन्हा एकदा अंदाज चुकीचा आणि यावेळी देखील 2 धावा तर कंप्लीट होतीलच. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? फेकी देखील केली आहे. खेळाडू तैनात असणार आहे शॉर्ट कव्हर रिजन वरती. 2च धावा इथे मिळतील. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 6 धावा आल्यात. जिंकण्यासाठी समीकरण होतं 12 चेंडू आणि 55 धावेंचं. सुरेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढील चेंडू यावी देखील जागा बनवली आहे. रूम क्रिएट केलाय आणि स्लॉटच्या चेंडूला फ्लटच्या बाहेर डिस्पॅच करून टाकलाय. काव कॉर्नर रिजनच्या वरून येतोय षटकार. 6 धावा. येत आहेत पण उशीर झालाय का? 9 चेंडू आणि 43 धावेंचं समीकरण. 39 धावा झाल्यात. यावेळी देखील पुन्हा एकदा जागा बनवली होती. इनसाइड आउटचा फटका बघायला मिळतोय शॉर्ट कव्हर रिजन वरती. एकच धाव मिळेल. सिंगल अधिक काही नाही मिळणार आहे. फटक्यांचा प्रयत्न केलाय. 8 चेंडू आणि 42 धावा जिंकण्यासाठी म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार मारलाय तरी देखील अशक्य असं वाटणारं ते लक्ष आहे. यावेळी देखील गतीमध्ये परिवर्तन केले होतं. 7 चेंडू आणि 42 धावेंचं समीकरण असणार आहे. चांगली गोलंदाजी सुरेश यांनी देखील केली आहे. षटकार आलाय, चौकार आलाय तरी देखील कमबॅक केलाय. कारण हाच कॉन्फिडन्स आपल्याला पुढच्या फेरीमध्ये आपलं मनोबळ वाढवेल, आपले शोल्डर्स अप करेल. शेवटचा चेंडू यावेळी देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निघून जाणार आहे. पण बाउन्स सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी. यावेळी देखील अकोटप्याचा चेंडू आहे. चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला फाईन लेग रिजन वरती एका धावेसाठी.
चला मिहीर 11 उल्हासनगर संघ आपल्याला विनंती आपण यायचे त्वरित कॅप्टन टॉस साठी यायचंय नरेंद्र आणि टीम खूप चांगली खेळी यांच्याकडून आपल्याला पहिल्या फेरीमध्ये बघायला मिळाली हा सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीम्सनी यावेळी मोठा फटका येतोय पण पुन्हा एकदा हा देखील फटका मिस टायमिंग बघायला मिळतो आपल्याला नोमन्स लँड मध्ये चेंडू इथे देखील एक धाव कंप्लीट होईल अभी अजून एक मिस टायमिंग स्ट्रोक कवच रिजन वरती खेळाडू तैनात काय कॅच पकडली व्हॉट कॅच अप्रतिम झेल पकडलाय अगदी त्या टाइमावरती कलाम देखील हाताचा बंद केलाय खूप चांगला अंदाज खूप चांगला अंतर कव्हर केलाय डीजे पंडित यांच्या मार्फत बॅटर येत आहेत संतोष शेवटचा चेंडू मॅच मधील मिहीर 11 उल्हासनगर आपल्यासाठी या अंतिम कॉल यायचे नाणेफेकीसाठी आणि मॅच फिनिश सामना इथे जिंकलाय शेळू माता वर्ल्ड 40+ या संघाने चला टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल शेळूमाता वर्ल्ड 40+ संघाचे कॅप्टन आणि मिहीर 11 उल्हासनगर या टीमचे कॅप्टन त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचंय येस आणि नाणेफेकीचा कौल नक्कीच शरददादा भोईर यांच्या हस्ते आपण करणार आहोत मोठ्या गावातील शरददादा भोईर यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत आणि येस मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत आणि आई एकविरा मेडिक पनवेल स्पोर्ट्स आपल्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क